नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय करार कायदा 1872 या कायद्यातील संमती आणि मुक्त संमती कलम 10, 13 आणि 22 हे पाहणार आहोत. कोणताही करार कायदेशीर ठरण्यासाठी जशी दोन सज्ञान व्यक्तींची आवश्यकता आहे, तशीच कायदेशीर कराराला दोन्ही पक्षांची मुक्त संमती असणे आवश्यक आहे. मुक्त संमतीचा अर्थ पाहू. संमती म्हणजे काय? ज्यावेळी दोन किंवा अधिक व्यक्ती एखाद्या गोष्टीबाबत किंवा विषयाबाबत एकाच अर्थाने सहमत होतात, त्यावेळी त्या गोष्टीबाबत किंवा विषयाबाबत संमती आहे असे म्हणतात. ही कलम भारतीय करार कायदा 1872 कलम 13 मध्ये दिलेली व्याख्या आहे. कराराच्या दोन्ही पक्षांची कराराच्या विषयासंबंधी समान विचारसरणी असली पाहिजे. दोन्ही पक्षांना कराराचा एकच अर्थ अभिप्रेत असला पाहिजे. करार करणाऱ्या व्यक्तींनी कराराचा विषय किंवा आशयाबद्दल वेगवेगळा अर्थ लावलेला असेल किंवा दोन्ही व्यक्तींची एकाच अर्थाशी सहमत नसतील तर त्यांची करारास संमती नाही असे म्हणता येईल. उदाहरणार्थ पाहू. चेन्नईच्या अ ने न्यूयॉर्कच्या ब ला 1000 टन कापूस विकण्याचा करार केला. हा कापूस जलपरी नावाच्या जहाजाने पाठविण्यात येणार होता. जलपरी नावाचे 2 जहाजे होती. त्यापैकी एक जहाज चेन्नईहून जानेवारी महिन्यात तर दुसरे जहाज मार्च महिन्यात जाणार होते. ब च्या मनात मार्च महिन्यात निघालेले जहाज होते, तर अ च्या जानेवारी मध्ये निघणाऱ्या जहाजाने कापूस पाठविणार होता. या ठिकाणी कराराचे दोन पक्ष कराराबाबत एकाच अर्थाने सहमत नाही, त्यामुळे करारास अ व ब ची संमती नाही असे म्हणता येईल. कोणताही करार करताना प्रामुख्याने काही चुका होत असतात. अशा चुका कराराचा विषय किंवा कराराच्या व्यक्ती व कराराच्या कागदपत्रासंबंधी असू शकतात. त्यापैकी एक जरी चूक झाली तरी करार होऊ शकत नाही, कारण अशा करारास संमती नसते. म्हणजे आता आपण पाहू की करारासंबंधीच्या कोणत्या चुका होतात. तर त्यातले पहिली जी करार आहे ती आहे करारा विषयासंबंधी चूक. कराराच्या विषयासंबंधीची चूक म्हणजे ज्यावेळी कराराच्या विषयाबद्दल कराराच्या दोन्ही व्यक्तींमध्ये एकमत नसते, त्यावेळी त्याला करारा विषयासंबंधीची चूक आहे असे म्हणतात. उदाहरणार्थ, वरील उदाहरणात माल जरी एकाच नावाच्या जहाजाने म्हणजे जलपरीने पाठविला जाणार होता, तरी प्रत्यक्षात एकाच नावाचे दोनही जहाजे होती, त्यामुळे अ आणि ब यांच्यामध्ये करार विषयाबद्दल संमती नव्हती असे म्हणता येईल. दुसरी चूक पाहू. कराराच्या व्यक्ती संबंधी चूक. ज्यावेळी एक व्यक्ती चुकीने तिची इच्छा नसतानाही दुसऱ्याच व्यक्तीशी करार करते, त्यावेळी कराराच्या व्यक्ती संबंधी चूक झाली असे म्हणता येईल. अर्थातच त्यांच्यामध्ये झालेला करारही व्यर्थ ठरतो. उदाहरणार्थ, अ ला ब शी करार करावयाचा आहे, परंतु काहीतरी चुकीमुळे ब चा क शी करार झाला, त्यामुळे हा करार शून्य किंवा व्यर्थ ठरतो, कारण व्यक्ती संबंधी चूक झालेली आहे. तिसरी चूक कराराच्या कागदपत्रासंबंधी चूक. एखाद्या व्यक्तीने कराराच्या कागदपत्रासंबंधी माहिती विचारली असता दुसऱ्या व्यक्तीने खोटी माहिती सांगून किंवा खोटी विधाने करून दुसऱ्या व्यक्तीस कागदपत्रावर सही करण्यास भाग पाडले तर करार रद्द होतो. तसेच सही केलेल्या कागदपत्रही सही करणाऱ्या व्यक्तींवर बंधनकारक राहत नाही. अशा प्रकारच्या चुकीमुळे करारामध्ये काही चुका होतात. यापैकी एक जरी चूक झाली तरी करार होऊ शकत नाही, कारण करारास संमती नसते. आता आपण पाहू की मुक्त संमती म्हणजे काय. व्हॉट इज अ फ्री कन्सेंट. मुक्त संमती म्हणजे कोणताही करार करण्यासाठी किमान 2 व्यक्ती किंवा पक्षांची गरज असते.
त्याचबरोबर त्या दोन्ही व्यक्तींची करारास मुक्त संमती असावी लागते. मुक्त संमती म्हणजे कराराच्या दोन्ही पक्षाने स्वइच्छेने किंवा स्वखुशीने करारास संमती देणे होय. भारतीय करार कायदा कलम 14 नुसार मुक्त संमती म्हणजे जेव्हा करारास व्यक्तीची संमती पुढील पैकी कोणत्याही एका कारणामुळे दिलेली नसते तेव्हा त्यास मुक्त संमती असे म्हणतात. कोणते ते कारण आहे? त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे बलप्रयोग किंवा धाक. कलम 15 मध्ये याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. दुसरा अनुचित प्रभाव कलम 16. तिसरा कपट किंवा फसवणूक कलम 17. 4 असत्य विधान कलम 18. 5 चूक किंवा त्रुटी कलम 20, 21 व 22. वरीलपैकी कोणत्याही एका कारणामुळे करारास संमती मिळवण्यात आलेली असेल तर संमती ही मुक्त संमती नसते. वरीलपैकी कोणत्या कारणामुळे संमती मिळालेली असेल तर तिला दूषित संमती असे म्हणतात. संमतीवर विपरीत परिणाम करणारे घटक आता आपण हे जरा थोडेसे डीप मध्ये पाहू. त्यातील सगळ्यात पहिला पाहू तो म्हणजे संमतीवर परिणाम करणारे घटक किंवा कारणे. त्यातला पहिला होता बलप्रयोग किंवा धाक कलम 15. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? ज्यावेळी एखाद्या करारात बळजबरी, धाक किंवा जबरदस्तीने पक्षाची संमती मिळवली जाते त्याला बलप्रयोग असे म्हणतात. अशा प्रकारे बलप्रवर्तन किंवा धाक दाखवून करारात संमती मिळवली जाते किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे अथवा संपत्ती मिळवली जाते त्यावेळी करार व्यर्थ ठरतो. उदाहरणार्थ पाहू. अ ने ब ला धमकी देऊन सुचवले की ब ने अ ला 1 लाख रुपये द्यावेत अन्यथा अ हा ब चा खून करेल. खुनाच्या धमकीमुळे ब ने अ ला 1 लाख रुपये दिले. या ठिकाणी बलप्रयोगाचा उपयोग करून अ ने ब ची संमती मिळवली आहे. खुनाची धमकी देणे भारतीय दंडविधानानुसार प्रतिबंधित कृत्य आहे. त्यामुळे ब ला हा करार रद्द करता येईल. दुसरा पाहू. बलप्रयोगाची काही वैशिष्ट्ये आहेत. ते वैशिष्ट्य नक्की कोणती आहेत ते वैशिष्ट्य पाहू. त्यातलं पहिलं आहे भारतीय दंडविधानानुसार प्रतिबंधित केलेले कृत्य करणे किंवा ते करण्याची धमकी देणे. 2 धमकी ही करारातील पक्षानेच दिली पाहिजे असे नाही. कराराशी संबंधित नसणाऱ्या व्यक्ती सुद्धा धमकी देऊ शकते. मात्र विशिष्ट व्यक्तीची कराराला संमती मिळवण्यासाठीच धमकी दिलेली असावी. 3 ज्या व्यक्तींची करार करायचा आहे तिची संपत्ती किंवा मालमत्ता किंवा त्या व्यक्तीने करार करावा म्हणून इतर कोणतीही मालमत्ता अडवून धरणे किंवा अडवण्याची धमकी देणे या बाबी बलप्रयोगात येतात. 4 ज्या ठिकाणी बलप्रवर्तन झाले त्या भागाला बलप्रवर्तन लागू आहे किंवा नाही हे गौण समजले जाते. बल प्रयोगाचा करारावर काही परिणाम होतात. काय परिणाम होतात तर ते कलम 19 मध्ये सांगितलेले आहेत. बलप्रवर्तनाचा उपयोग करून एखाद्या ठरावाला संमती मिळवण्यात आलेली असेल तर असा करार किंवा ठराव व्यर्थ ठरतो. अशा ठरावाची किंवा कराराची अंमलबजावणी संमती देणाऱ्या व्यक्तीच्या इच्छेनुसार अवलंबून असते. जर बलप्रयोगानंतरही संमती देणारी व्यक्ती कराराची अंमलबजावणी करण्यास स्वइच्छेने तयार नसेल तर तो करार कायदेशीर ठरतो. तिची इच्छा नसल्यास करार बेकायदेशीर ठरतो. हे आपण पाहिलं की बलप्रयोगाचा वापर करून किंवा धाक दाखवून जर मुक्त संमती मिळवलेली असेल किंवा संमती मिळवलेली असेल तर त्याचे नक्की काय परिणाम होतात किंवा बलप्रयोगाची वैशिष्ट्ये काय आणि त्याचे परिणाम काय हे आपण पाहिलं. आता आपण दुसरा प्रकार पाहू. दुसरा भाग पाहू. अनुचित प्रभाव कलम 16. काय असतं अनुचित प्रभाव? तर अनुचित प्रभावाला गैरप्रभाव, अयोग्य दडपण किंवा नैतिक वजन असेही म्हणतात. ज्यावेळी एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या मर्जी किंवा इच्छेवर दडपण आणून आपल्या इच्छेनुसार करार करून घेतो किंवा दुसऱ्या व्यक्तीस करार करण्यास भाग पाडतो त्यावेळी दुसऱ्या पक्षाची अनुचित प्रभाव किंवा गैरप्रभावाने संमती मिळवण्यात आली आहे असे समजले जाते. भारतीय करार
कायदा कलम 16 नुसार अनुचित प्रभाव म्हणजे नक्की काय ते पाहू. तर अनुचित प्रभावालाच ज्यात आपण पाहिलं की ज्या वेळी दोन पक्षांमध्ये अशा प्रकारचे संबंध येतात की एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या इच्छेवर दडपण टाकू शकतो आणि आपल्या या स्थितीचा उपयोग तो दुसऱ्या पक्षाकडून अयोग्य किंवा गैरमार्गाने फायदा मिळवण्याच्या हेतूने करतो, त्यावेळी त्या पक्षातील करार अनुचित प्रभावान झाला आहे असे समजले जाते. आता अनुचित प्रभावाने करार घडून आणण्यासाठी पुढील दोन गोष्टींची आवश्यकता असते. कोणते दोन गोष्टी आहेत? त्यातला पहिला आहे दोन व्यक्तींमधील संबंध असे असावेत की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या इच्छेवर दडपण आणू शकेल किंवा आपली मर्जी किंवा इच्छेनुसार दुसऱ्या व्यक्तीस करार करण्यास भाग पाडू शकेल. तर दोन, वरील प्रकारच्या संबंधाचा उपयोग त्या व्यक्तीने स्वतःच्या हितासाठी अयोग्य पद्धतीने फायदा मिळवण्याच्या हेतूने केलेला असला पाहिजे. उदाहरणार्थ पाहू. अत्यंत आजारी होता व तो या डॉक्टरकडे गेला व डॉक्टरने नेहमीप्रमाणे 4 पट फी घेण्यासंबंधी कडून करार करून घेतला व त्यानंतरच उपचाराला सुरुवात केली. वर दडपण आणून हा करार झाल्यामुळे तो अनुचित प्रभाव असल्याचे दिसून येते. अनुचित प्रभावाचा करारावर काय परिणाम होतो तो परिणाम पाहू. भारतीय करार कायद्यातील कलम 19 नुसार एखाद्या कराराला अनुचित प्रभावाने संमती मिळवली असेल तर असा करार वर्जनीय आहे किंवा व्यर्थ ठरतो. मात्र अनुचित प्रभावाने ज्या पक्षाची संमती घेण्यात आलेली असेल त्या कराराची अंमलबजावणी करण्याची इच्छा असेल तर तो करार व्यर्थ ठरणार नाही, पण त्याची इच्छा नसल्यास त्याला करार रद्द करता येतो. आता आपण पाहू की बलप्रवर्तन आणि अनुचित प्रभाव यातील फरक. कशाला बलप्रवर्तन म्हणतात आणि अनुचित प्रभाव याच्यात काय नेमका फरक आहे, नीट व्यवस्थित फरक पाहू. सगळ्यात पहिला दडपण. त्याच्यामध्ये काय होतं, बलप्रवर्तनमध्ये किंवा बलप्रयोगात शारीरिक बळ किंवा धाक दाखवून दडपण आणले जाते. तर अनुचित प्रभावामध्ये नैतिक दडपण आणून करारास संमती मिळवली जाते. दुसरा घटक आहे पक्षाशी संबंध. बलप्रयोगासाठी कराराच्या पक्षांमध्ये घनिष्ठ किंवा परस्पर विश्वासाचे संबंध असण्याची गरज नाही, कारण तिथे दुसरा पक्ष सुद्धा किंवा दुसरा त्रयस्थ व्यक्ती सुद्धा बलप्रवर्तन किंवा बलप्रयोग करू शकते. पण अनुचित प्रभाव या ठिकाणी घडण्यासाठी उभय पक्षांमध्ये घनिष्ठ संबंध किंवा परस्पर विश्वास असणे आवश्यक असते. तिसरा आहे पक्षाशी करार. बलप्रयोग हा कराराच्या एका पक्षाविरुद्धच केला पाहिजे असं नाही, तो कोणाकडून कोणाच्याही विरुद्ध असू शकतो. करारात संमती मिळवणे हा बलप्रयोगाचा मुख्य उद्देश असतो. तर अनुचित प्रभावामध्ये मात्र कराराच्या पक्षांमध्येच होऊ शकतो. तिसऱ्या पक्षाच्या अनुचित प्रभावामुळे संबंध येत नाही. सिद्धता किंवा गृहीतता. बलप्रयोग गृहीत धरता येत नाही, तो सिद्ध करावा लागतो. अनुचित प्रभावात दोन्ही व्यक्तींमध्ये संबंध लक्षात घेऊन नैतिक वजनांचा वापर केला जातो असे गृहीत धरण्यात येते. करार रद्द. बलप्रयोगाने एखाद्या व्यक्तींची संमती मिळवली असल्यास दोन्ही व्यक्ती तो करार रद्द करू शकते. अनुचित प्रभावात सुद्धा ज्याच्या विरुद्ध अनुचित मार्गाने संमती मिळवलेली ती व्यक्ती किंवा न्यायालय करार रद्द करू शकते. आता तिसरा त्यातला भाग आहे तो म्हणजे कपट किंवा फसवणूक. कपट किंवा फसवणूक म्हणजे काय, तर हे कलम 17 मध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा करारातील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फसवण्याच्या उद्देशाने जाणून बुजून खोटे बोलते किंवा कपटाने दुसऱ्या व्यक्तीस करार करण्यास संमती देण्याचे भाग पाडते, त्यावेळी धोका झाला किंवा कपटाने करार केला असे म्हणता येईल. कपट किंवा धोक्याच्या व्यवहारात एक पक्ष दुसऱ्या पक्षाच्या लक्षात
येऊन न देताच धोका किंवा कपटाने किंवा फसवणुकीने दुसऱ्या पक्षाची करारात संमती मिळवतो. कपट किंवा धोक्याचे काही वैशिष्ट्य आहेत, ते वैशिष्ट्य आपण पाहू. ते वैशिष्ट्य पाहण्याआधी भारतीय करार कायद्यातील कलम 17 नुसार कपट किंवा धोक्याची व्याख्या नक्की काय आहे? तर कराराशी संबंधित असलेल्या एखाद्या पक्षाला किंवा अभिकर्त्याला फसवण्याच्या उद्देशाने किंवा त्याला करारात समाविष्ट करण्यासाठी भाग पाडण्याच्या उद्देशाने ज्यावेळी कराराचा एक पक्ष किंवा त्याचा अभिकर्ता एखादे कृत्य करतो तेव्हा त्याला कपट असे म्हणतात. आता आपण पाहू कपट किंवा धोक्याची काही वैशिष्ट्ये आहेत. काय वैशिष्ट्ये आहेत? तर त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एखादी गोष्ट खोटी आहे हे माहीत असूनही ती खरी असल्याचे सांगणे किंवा जाणून बुजून खोटे बोलणे. 2. एखादे वचन आपण पूर्ण करू शकणार नाही हे माहीत असूनही वचन देणे. 3. दुसऱ्या व्यक्तीपासून सत्य व महत्वाची माहिती लपवून ठेवणे. 4. एखादे कृत्य करणे कायद्यानुसार धोक्याचे कृत्य म्हणून जाहीर केलेले असताना ते कृत्य करणे. आणि 5. दुसऱ्याची फसवणूक होईल या दृष्टीने कपटाने एखादे कृत्य किंवा कार्य करणे याला कपट म्हटलं जातं. उदाहरणार्थ पाहू. अ ने ब ला आपली इमारत विकण्यासंबंधी करार केला. अ च्या इमारतीवर क चे 1 लाख रुपयाचे कर्ज आहे. इमारतीवरील कर्जाची माहिती अ ने ब ला कराराच्या वेळी दिली नाही आणि अ ने ब ला ती इमारत 50,000 रुपयाला विकण्यास भाग पाडले. या व्यवहारात ब ची फसवणूक होत असल्यामुळे ब च्या दृष्टीने हा करार व्यर्थ ठरू शकतो. आता याच्यामध्ये मौन पाळणे म्हणजे कपट केव्हा ठरते? म्हणजे एखादी गोष्ट माहित असताना सुद्धा गप्प राहणे. तर ते मौन म्हणजे नक्की काय पाहू. तर 2 पक्षांमध्ये करार होत असताना कराराच्या पक्षांनी परस्परांच्या करारासंबंधी सर्व महत्वाची माहिती व तपशील देणे आवश्यक आहे. म्हणजे एकमेकांना सर्व माहिती आणि तपशील देणे आवश्यक असतं. परंतु करारातील एखाद्या पक्षाने कराराच्या वेळी मौन पाळले तर ते कपट होईल का असा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. परंतु मौन हेच सर्व वेळी कपट ठरत नाही. का ठरत नाही ते पाहू. उदाहरणार्थ विक्रेत्याने विक्रीय वस्तूबाबत ग्राहकाला सर्वच माहिती सांगितली पाहिजे असे नाही, कारण भारतीय माल विक्री कायद्यात खरेदीदाराने सावध असावे असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे ग्राहकाने वस्तू नीट तपासून खरेदी करणे हे त्याचे कर्तव्य आहे. म्हणून विक्रेत्याने वस्तूची विक्री करताना मौन पाळले तर ते कपट किंवा धोका ठरत नाही. आता आपण पाहू की मौन पाळणे केव्हा कपट केव्हा ठरते. ज्यावेळी संबंधित पक्षाने स्पष्ट बोलणे आवश्यक असते त्यावेळी मौन हे धोका किंवा कपट ठरते. म्हणजे काय? उदाहरणार्थ पहा. अ जवळ एक मोटार कार आहे. ती नादुरुस्त आहे तरी सुद्धा अ ने ती ब ला विकण्याचा करार करतो. मोटार नादुरुस्त आहे ही माहिती अ ने ब ला देणे आवश्यक आहे, कारण अ आणि ब यांच्यातील संबंध नैसर्गिक प्रेम किंवा परस्पर विश्वासावर आधारित आहे. त्यामुळे अ ने करारातील सर्व माहिती व तपशील ब ला देणे आवश्यक आहे. परंतु अ मौन पाळतो त्यामुळे अ ने ब ला धोका दिला आहे असे समजले जाईल. ज्यावेळी मौन पाळणे हे एका अर्थाने बोलणेच असते त्यावेळी मौन कपट ठरते. उदाहरणार्थ अ ने ब ला म्हटले, तू नाकारले नाहीस तर तुझी मोटारसायकल सर्व दृष्ट्या खरेदी योग्य आहे असे मी गृहीत धरेन. ब काहीच बोलत नाही. ब चे न बोलणे मोटारसायकल योग्य आहे असे बोलण्यासारखेच आहे. तेव्हा मोटारसायकलमध्ये काही दोष आढळला तर ब ने कपट केले असेच होईल. 4. विम्याच्या करारामध्ये विमा कंपनी व विमेदार यांच्यात परस्पर संबंध विश्वासावर आधारित असतात. म्हणूनच विमा पॉलिसी देताना विमा एजंटने विम्याच्या करारातील सर्व माहिती विमेदाराला दिली पाहिजे. जर ही माहिती न देता विमेदाराची फसवणूक होत असेल तर ते कपट समजले जाईल. जेव्हा आपण असे कपट किंवा धोकाने एखादा करार करतो तेव्हा त्याचे काय परिणाम होतात? तर काय परिणाम होतात? ज्यावेळी एखाद्या करारातील एक पक्ष
दुसऱ्या पक्षाला फसवून धोक्याने किंवा कपटाने करार करण्यास भाग पडतो, त्यावेळी त्या व्यक्तीची फसवणूक होते. त्या व्यक्तीला कपट करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पुढील अधिकार प्राप्त होतात. पहिला अधिकार आहे, ती व्यक्ती करार रद्द करू शकते. दोघात होणारे करार ती व्यक्ती रद्द करू शकते, कारण का त्याला कपटाने किंवा धोक्याने फसवून तो करार केलेला आहे. अशा वेळेस ती करार रद्द करू शकते. 2, कपटाने ज्या व्यक्तीची संमती मिळवली जाते तिचे नुकसान झाल्यास तिला नुकसान भरपाई मागता येते. जर समजा काही त्याचं नुकसान होत असेल तर तो मागू शकतो. फसवणूक झालेल्या व्यक्तीने करार रद्दच केला पाहिजे असे नाही. कपट करणाऱ्या व्यक्तीला करार बंधनकारक करून कपट झालेले नसते, तर जी परिस्थिती असते ती प्राप्त करण्याचा अधिकार फसवल्या गेलेल्या पक्षाला आहे. उदाहरणार्थ, हे नीट व्यवस्थित पाहू आपण. अ ने ब ला आपले घर 2 लाख रुपयाला विकण्याचा करार केला. घरावर कोणताही बोजा नाही असे करारात करताना अ ने ब ला सांगितले, परंतु अ च्या घरावर क चा 50,000 रुपयाचा बोजा आहे, म्हणजेच कर्ज आहे. अशा वेळी अ चे कपट ब ला समजल्यानंतर तो करार रद्द करू शकतो किंवा क चे 50,000 रुपये देऊन टाकावे व घराचा ताबा मिळवावा असे न्यायालय कडून बंधन अविरुद्ध आणू शकतो. हे पाहिलं आपण कपट. आता चौथं विधान आहे ते म्हणजे असत्य विधान. याच्याबद्दल कलम 18 मध्ये माहिती सांगितलेली आहे. ज्यावेळी करार करताना एक व्यक्ती आपल्या अज्ञानामुळे किंवा खोटे विधान करते आणि त्या खोट्या विधानावर विश्वास ठेवून दुसरी व्यक्ती करारास संमती देते, त्यावेळी असत्य विधान करण्यात आले आहे असे समजले जाते. असत्य विधान करताना असत्य विधान करणारी व्यक्ती जाणून बुजून खोटे बोलत नाही किंवा दुसऱ्याला फसवण्याचा तिचा उद्देश नसतो. करारातील माहिती किंवा विधान असत्य आहे हे नंतर लक्षात येते. ज्यावेळी एखादी माहिती किंवा विधान खरेच आहे असे चुकीचे समजूत होऊन त्याप्रमाणे केले जाते, परंतु नंतर ते खोटे असल्याचे सिद्ध होते, त्यावेळी करण्यात आलेल्या विधानाला असत्य विधान म्हणतात. असत्य विधान जाणून बुजून केले जात नाही, तर ते अजाणतेपणे होते. कलम 18 मध्ये याबद्दल माहिती सांगितलेली आहे. असत्य विधानाची पण काही वैशिष्ट्ये आहेत. काय वैशिष्ट्य आहे की असत्य विधान महत्वाचा मुद्दा किंवा तथ्य याची कल्पना नसल्यामुळे केले जाते. म्हणजे काय तर ते पाहू. असत्य विधानाचा महत्वाचा मुद्दा किंवा तथ्य कल्पना नसतानाही केले जाते. म्हणजे दोघांनाही माहिती नसतं, नक्की एका पक्षाला माहित नसतं की नक्की याच्याबद्दल तो जे काही सांगतोय ते खरं आहे की नाही, आणि तरी सुद्धा करार केला जातो. 2, प्रस्ताव कर्त्यावर सर्व महत्वाची माहिती किंवा तथ्य सांगण्याची कायदेशीर जबाबदारी असूनही ती सांगितली जात नाही. मात्र असे करताना फसवण्याचा उद्देश नसतो. असत्य विधान अजाणतेपणे झालेले असते. उदाहरणार्थ, अ आपला घोडा ब ला विकण्याचा करार करतो. कराराच्या वेळी अ हा ब ला सांगतो, माझा घोडा चांगला व निरोगी आहे, परंतु अगोदरच्याच दिवशी घोडा आजारी पडतो. याची कल्पना अ ला नव्हती व ब हा अ वर विश्वास ठेवून घोडा खरेदी करतो. अ ने ब ची असत्य विधानाची संमती मिळवली म्हणून ब ने हा करार रद्द करता येतो. अ ला ब ची फसवणूक करायची नव्हती, कारण घोडा चांगल्या स्थितीत आहे ही अ ची समजूत होती. असत्य विधानाच्या काही पद्धती आहेत. त्याच्यामध्ये काय होतं की स्पष्ट व निश्चित विधान करून, कधी कधी चुकीचे किंवा स्पष्ट निश्चित विधान करूनही असत्य कथन केले जाते. एखादी घटना किंवा माहिती खरीच आहे असे विधान करणाऱ्या व्यक्ती समजतो. उदाहरणार्थ, सहकारी साखर कारखान्याच्या संचालकाने आपला कारखाना अ ला विकण्याचा करार केला. साखर कारखान्याची दैनिक गाळप क्षमता 1250 टन इतकी आहे. संचालकाने अ ला सांगितले. संचालक मंडळावर विश्वास ठेवून अ ने साखर कारखाना खरेदी केला व नंतर कारखान्याची दैनिक गाळप क्षमता फक्त 100 टनच आहे असे आढळून आले. या ठिकाणी साखर कारखान्याच्या संचालकाने विधान असत्य केले असे म्हणता येईल.
दुसरं पाहू की कर्तव्यभंगाद्वारे असत्य सांगणे. यामध्ये काय होतं, एखाद्या व्यक्तीची कर्तव्यभंगामुळे तिला काहीही फायदा मिळत असेल व दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान होत असेल तर असे कर्तव्यभंग असत्य विधान ठरते. कारण करारासंबंधी असलेली माहिती परस्परांना सांगणे हे कराराच्या पक्षाचे कर्तव्य असते. या नियमाचे पालन न झाल्यास ते कर्तव्यभंग ठरते. मात्र असत्य कथन अजाणतेपणाने व दुसऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने केलेले असेल तर ते कर्तव्यभंगाबद्दल असत्य कथन ठरते. उदाहरणार्थ, अने विमा एजंट कडून त्याचा विमा उतरवला. विमा उतरवताना त्याचे खरे वय 30 असूनही त्याने विमा कंपनीला आपले वय 25 वर्ष असल्याचे सांगितले. त्यामुळे विमा कंपनीने त्याला कमी दर असल्याचे विमापत्र दिले. या उदाहरणात अने वय कमी दाखवणे म्हणजे कर्तव्यभंगाबद्दल असत्य विधान केले आहे असे समजले जाते. असत्य विधान हे तिसऱ्या एका पद्धतीने केलं जातं, ते म्हणजे अनजाणता केलेल्या असत्य विधानातून झालेली चूक. म्हणजे काय, एखाद्या करारातील महत्वपूर्ण बाबीबद्दल अजाणतेपणाने एका पक्षाने विधान केलेले असेल व त्यावर विश्वास ठेवून दुसऱ्या पक्षाने कराराला संमती दिलेली असेल तर अशी चूक असत्य कथन ठरते. उदाहरणार्थ पाहू, अने बशी त्याचे घर विकण्याचा करार केला. कराराच्या वेळी घराची बांधणी पक्की व मजबूत असल्याचे अने सांगितले, परंतु घर ठेकेदाराकडून बांधून घेतलेले असल्यामुळे त्याचा पाया कमजोर असल्याची अला कल्पना नव्हती. बने घर विकत घेतले व पुढची खरी परिस्थिती त्याला समजली. या ठिकाणी अचे विधान अजाणतेने केलेले असल्यामुळे ते असत्य विधान ठरेल. कलम 19 नुसार असत्य विधानावर विश्वास ठेवून ज्या पक्षाने कराराला संमती दिलेली असेल त्याला पुढील अधिकार मिळतात. काय अधिकार मिळतात, तर सगळ्यात पहिला अधिकार मिळतो तो म्हणजे कराराला संमती देण्याच्या दृष्टीने तो करार व्यर्थ ठरतो, त्यामुळे तो रद्द करू शकतो. दुसरा त्याला अधिकार मिळतो तो म्हणजे कराराला संमती देणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने तो करार आपल्या हिताचा आहे असे वाटल्यास ती व्यक्ती करार कायम करू शकते, म्हणजे तिच्या दृष्टीने तो करार ठरतो. तिसरं एक आहे ते म्हणजे करार रद्द केल्यास संमती देणारी व्यक्ती तो कराराच्या पूर्वीच्या स्थितीला आणून ठेवण्याची मागणी करू शकते, मात्र तिला नुकसान भरपाई मागणी करता येत नाही. आता आपण पाहू की कपट आणि असत्य विधान यातील नक्की काय फरक आहे. कपट कशाला म्हणतात आणि असत्य विधान हे आपण दोन्ही पाहिलेलं आहे. त्यातील आता फरक पाहू आपण. त्यातला फरक आहे पहिला अर्थ. कपट किंवा फसवणूक धोका म्हणजे नक्की काय, तर एखादे विधान खोटे आहे हे माहीत असूनही ते खरे असल्याचे सांगणे म्हणजे कपट होय. इथे ते त्याला माहिती असतं, एका पक्षाला माहिती असतं की ही माहिती आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा तो काय करत असतो, ते जाणून म्हणजे त्याला माहिती असतानाही तो खोटं बोलतो. त्याला काय म्हटलं जातं, धोका म्हटलं जातं, फसवणूक म्हटलं जातं, कपट म्हटलं जातं. तर सत्य विधान म्हणजे काय, अजाणतेपणाने किंवा अज्ञानामुळे एखादे विधान खोटे असून खरे आहे असे म्हणणे म्हणजे असत्य विधान होय. इथे माहित नसतं की आपण जे काय सांगतोय ना ते खरं आहे म्हणून, तो सांगून जातो ते खरं आहे कारण त्याला माहिती नसते. 2. हेतू उद्देश. कपटामध्ये नेहमी जाणून बुजून किंवा हेतू पुरस्पर दुसऱ्याला फसवण्याचा उद्देश असतो. कपट किंवा धोका दुसऱ्याला फसवण्यासाठी किंवा त्याच्याकडून गैरमार्गाने फायदा मिळवण्यासाठी केलेला असतो. तर असत्य विधानामध्ये किंवा कथनामध्ये हे दुसऱ्याला फसवण्याच्या उद्देशाने किंवा त्याच्याकडून फायदा मिळवण्यासाठी केलेले नसते, ते अजाणतेपणे किंवा नकळत झालेले असते. अधिकार. कपट हे फसवणुकीच्या उद्देशाने केलेले असते, त्यामुळे फसवणूक झालेली व्यक्ती तो करार रद्द करू शकते व संबंधित पक्षाकडून नुकसान भरपाई मागू शकते. असत्य विधान फसवणूक करण्याच्या उद्देशाने केलेले नसते, तरी पण संमती देणाऱ्या व्यक्तीला त्यामुळे करार रद्द करता येतो, परंतु नुकसान भरपाईची मागणी करता येत नाही, कारण इथे त्याला माहितीच नसतं ना, त्यामुळे त्याच्याकडनं अजाणतेपणे झालेलं असतं, म्हणून तो फक्त करार रद्द करू शकतो, नुकसान भरपाई मागू शकत नाही. बचाव. कपट किंवा धोका करून करारात संमती मिळवण्यात आलेली असल्यास कपट करणारा पक्ष संमती देणाऱ्या पक्षाला खरी माहिती किंवा वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी योग्य संधी व साधने उपलब्ध होती असे म्हणूनही आपला बचाव करू शकत नाही, कारण त्याचे कृत्य
हे हेतूस परस्पर केलेले असते. मात्र असत्य विधानामध्ये जर दुसरा पक्ष सर्वसामान्य प्रयत्न करूनही सत्य शोधून काढण्याच्या परिस्थितीत असेल तर तो करार रद्द करू शकत नाही. अशा प्रकारे आपण काय पाहिलेलं आहे की कपट आणि असत्य विधान यातील फरक. आता आपण पाहू चूक किंवा त्रुटी. चूक किंवा त्रुटी हे कलम 20, 21 आणि 22 यामध्ये सांगितलेलं आहे. कशाला म्हणतात चूक? तर कराराच्या दोन्ही पक्षांमध्ये करार करत असताना चूक होऊ शकते. करार करताना एखाद्या विषयाबाबत किंवा महत्वाच्या मुद्द्याबाबत चुकीची समजूत होते. काही वेळेस कराराचा विषयच अस्तित्वात नसतो किंवा नष्ट झालेला असतो, परंतु ही बाब करार करणाऱ्या व्यक्तींना माहिती नसते. त्यावेळी करारात चूक झाली आहे असे समजले जाते. भारतीय करार कायद्यातील कलम 20 नुसार ज्यावेळी करार करणारे दोन्ही पक्ष करारासाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या तथ्याबद्दल किंवा विषयाबद्दल चूक करतात त्यावेळी तो करार व्यर्थ ठरतो. उदाहरणार्थ अ ने ब ला त्याची मोटार कार विकण्याचा करार केला. करार करतानाच अ ची मोटार कार अपघातात नष्ट होते ही बाब अ व ब ला माहीत नसते. त्यामुळे मोटार कराराबाबत विक्री कराराबाबत करार करतात. कराराचा विषय वस्तूच नष्ट झाल्यामुळे हा करार रद्द होतो. चुकीच्या अटी किंवा वैशिष्ट्ये. चूक नक्की कोणत्या प्रकारे होते? चूक दोन्ही पक्षांद्वारे झालेली असावी, म्हणजे चूक परस्परिक स्वरूपाची असावी. म्हणजे दोघांकडनं चूक होणं गरजेचं असतं. एकाकडनं होऊन चालत नाही. दोघांची यांनी पण चूक केली आणि त्यांनीही चूक केली. चूक करारातील महत्वाच्या विषयासंबंधी किंवा आवश्यक बाबीच्या संदर्भातच असावी. 3. वस्तूच्या किमतीबाबत अंदाज चुकत असेल तर करार रद्द होत नाही. आता आपण पाहू चुकांचे प्रकार. कोणत्या प्रकारे चूक असते? त्यातली पहिली आहे ती म्हणजे तथ्याबद्दल किंवा विषयासंबंधी चूक. दुसरा आहे करारा कायद्यासंबंधी चूक. तर चुकांचे प्रकार पहा. चुकांचे प्रकार जर पाहिले तर चुकांचे प्रकार हे तथ्यासंबंधी चुकांमध्ये काय येतं? तथ्यासंबंधी चुकांमध्ये येतं सगळ्यात पहिल्यांदी ती म्हणजे द्विपक्षीय किंवा एकपक्षीय. तथ्य म्हणजे माहिती संबंध. चुकाचे प्रकार जर आपण पाहिले तर तथ्यासंबंधी त्याच्यामध्ये 2 भाग पडतात. द्विपक्षीय दोन्ही पक्षांकडनं चुका होतात किंवा एक पक्षांकडनं चूक होते. दोन पक्षांकडनं चुका होतात म्हणजेच काय? कराराच्या विषय वस्तू संबंधी चूक आणि कराराच्या पूर्तते शक्यते संबंधी चूक. एक आपण नीट व्यवस्थित पाहू. सगळ्यात पहिल्यांदा पाहू तथ्यासंबंधी किंवा विषयासंबंधीची चूक. त्यामध्ये 2 प्रकारे चूक होते. एक, दोन्ही पक्षांनी केलेल्या चुका किंवा द्विपक्षीय चूक. ज्यावेळी कराराच्या दोन्ही पक्षांकडून किंवा कराराच्या विषय तथ्याबाबत चूक होते त्यावेळी होणारी चूक द्विपक्षीय चूक म्हणून ओळखली जाते. ही चूक कराराच्या दोन्ही पक्षांकडून झालेली असून ती कराराच्या विषय किंवा तथ्याबद्दल झालेली असते. अशा चुका सुद्धा 2 प्रकारच्या असतात. त्यातली पहिली काय आहे तर ती कराराच्या विषय वस्तू संबंधी चूक. कराराच्या विषय वस्तू संबंधी चूक झाल्यास करार व्यर्थ ठरतो. या स्वरूपाच्या चुका पुढील प्रमाणे असतात. विषय वस्तूच्या अस्तित्वाबाबतची चूक, विषय वस्तू ओळखण्यासंबंधीची चूक, विषय वस्तूच्या अधिकारासंबंधी चूक आणि विषय वस्तूच्या किमतीबाबतची चूक. हे कशात पाहिलं आपण की कराराच्या वस्तू संबंधित चुकाबाबत. आता कराराच्या पूर्ततेच्या शक्यते संबंधीची चूक म्हणजे नक्की काय? कराराची पूर्तता करण्यासाठी कधी कधी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते, परंतु तशी परिस्थिती अस्तित्वात नसल्याची जाणीव दोन्ही पक्षांना नसते. त्यावेळी कराराच्या तथ्याबाबत चूक झाली असे समजून करार व्यर्थ ठरतो. उदाहरणार्थ पाहू. कुमारी ऐश्वर्याच्या वडिलांनी संमती दिल्यास ती अभिषेकशी लग्न करण्याचा करार करते. करार होत असतानाच ऐश्वर्याच्या वडिलांचा मृत्यू होतो. ही बाब दोघांनाही माहीत नसते, त्यामुळे हा करार व्यर्थ ठरतो. आता ही 2 पक्षीय चूक पाहिली आपण.
आता आपण पाहू एक पक्षीय चूक. एक पक्षीय चूक म्हणजे काय, की कराराच्या विषय वस्तू किंवा तथ्याबद्दल एका पक्षाने चूक केल्यास त्याला एक पक्षीय चूक असे म्हणतात. अशी चूक झाल्यास करार व्यर्थ ठरतो. या चुका पुढील प्रकारे होऊ शकतात. म्हणजेच कोणत्या, लेखी कागदपत्राबाबतची चूक होऊ शकते आणि पत्राची ओळख पटवण्यात झालेली चूक. आता आपण लेखी कागदपत्राबाबत चूक पाहू. ज्यावेळी एक पक्ष करारासंबंधी कागदपत्र किंवा दस्तऐवजावर सही न करता दुसऱ्याच कागदपत्रावर सही करतो त्यावेळी एक पक्षीय चूक होते. उदाहरणार्थ अ ने ब ला विमापत्रावर सही करायची आहे असे सांगून वचन चिठ्ठीवर सही घेतली. त्यानंतर ही बाब ब च्या लक्षात आली म्हणून ब वचन चिठ्ठीला जबाबदार राहणार नाही. तथ्य किंवा विषयासंबंधीची ही एक पक्षीय चूक असल्यामुळे करार व्यर्थ ठरेल. दुसरी आहे पत्राची ओळख पटवण्यात झालेली चूक. ज्या पक्षाची करार करावयाची आहे त्या पक्षाशी ओळख पटण्याबाबत झालेली विषय वस्तू किंवा तथ्याबाबत चूक असते. ती एक पक्षीय असते त्यामुळे संबंधित करार व्यर्थ ठरतो. हे पाहिलं आपण तथ्यासंबंधीच्या दोन चुकांमधले सर्व डिटेल्स मध्ये माहिती पाहिली. आता आपण चुकांच्या प्रकारामधील कायद्यासंबंधी चुकीमधील भारतीय कायद्यासंबंधी चूक पाहू. भारतातील कायद्यासंबंधी चूक. भारतातील कायद्यासंबंधी प्रत्येक भारतीयाला माहिती असावे ही अपेक्षित आहे. त्यामुळे भारतात लागू झालेल्या कायद्याच्या संदर्भात चूक झालेली असेल तर तो करार व्यर्थ ठरत नाही. त्यामुळे एखादा करार गैर समजावर आधारित असला तरी तो योग्य ठरतो. थोडक्यात कायद्याबद्दलचे अज्ञान हे या सबबीवर बचाव करता येत नाही. म्हणजे कायद्यात असं सांगतो की तुम्हाला सर्व कायदे माहिती आहेत किंवा ते माहिती करून घेतलेच पाहिजेत. तर दुसरी चूक आहे विदेशी करारासंबंधी चूक. विदेशी किंवा परदेशी करारासंबंधी चूक. करार करताना परकीय किंवा विदेशातील कायद्याबाबत चूक झाल्यास करार व्यर्थ ठरतो. कारण परदेशातील कायद्याची भारतीयांना माहिती असतेच असे नाही. म्हणून परकीय कायद्यासंबंधी तथ्य किंवा विषयाबाबत चूक झाल्यास ती संबंधित पक्षावर बंधनकारक नसते. हे आपण चुकांचे प्रकार पाहिले. आता अशा चुकांमुळे जर काय परिणाम होत असतील तर ते काय परिणाम होतात करारावरती ते पाहू. भारतीय करार कायद्यातील कलम 20 नुसार एखाद्या करारातील दोन्ही पक्ष कराराचा विषय किंवा तथ्यासंबंधी चूक करत असतील तर असा करार व्यर्थ ठरतो. तथ्यासंबंधी झालेल्या चुकांच्या आधारे एखाद्या पक्षाने संमती दिलेली असेल तर ती त्याला परत घेता येते. म्हणजेच काय, वरील विवेचनावरून आपल्याला असे स्पष्ट होते की ज्यावेळी बलप्रयोग, अनुचित प्रभाव, असत्य विधान, कपट व चूक इत्यादी शिवाय करारात दोन्ही पक्षांची संमती असते तिला मुक्त संमती असे म्हणतात. मुक्त संमती असेल तरच कोणताही करार काय करत असतो, तो कायदेशीर ठरत असतो. म्हणून आपण या लेक्चर मध्ये काय पाहिलेलं आहे तर मुक्त संमती केव्हा असते किंवा मुक्त संमती म्हणजे नक्की काय, त्याची कोणत्या घटकावर ती अवलंबून असते, त्याच्यामध्ये बलप्रयोग किंवा धाक, अनुचित प्रभाव, कपट किंवा फसवणूक, असत्य विधान किंवा चूक ह्यावर जर एखाद्याने संमती दिलेली असेल तर तो करार काय असतो, व्यर्थ ठरतो. म्हणून या व्यतिरिक्त करार करत असताना या गोष्टी सोडून जर संमती असेल म्हणजेच मुक्त संमती असेल तर त्याला काय म्हटलं जातं, करार योग्य आहे किंवा योग्य पद्धतीने करार केलेले आहे किंवा त्याला संमती आहे असं म्हटलं जातं. धन्यवाद मित्रांनो.